आणि आता एक ताजी अपडेट समोर येते। अमरावतीच्या याच रुग्णालयामध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर पोहोचलेले आहेत पाहणी करण्यासाठी। दुर्दैवी घटना घडल्यानंतर ते आता या दौऱ्यावरती आहेत। मात्र काही वेळापूर्वी या दौऱ्याला विरोध करत काही आंदोलनकर्त्यांनी इथे जोरदार घोषणाबाजी केलेली होती, दौऱ्याला विरोध दर्शवलेला होता। आरोग्य मंत्र्यांकडून आता या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतला जाईल, रुग्णालयाची पाहणी केली जाते। माहिती जाणून घ्या, प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे आता स्त्री रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालय त्या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि ते पाहणी जे आहे ते करतात। इथे NICU जे आहे म्हणजे न्यू बॉर्न इंटेन्सिव्ह केअर युनिट जे आहे त्या ठिकाणी आता प्रकाश आंबेडकर हे दाखल झालेले आहे। इथं आरोप ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी जे आरोप केले आहे की अशी घटना यापूर्वी 2 वर्षापूर्वी झाली होती, पण त्यात कोणाचा मृत्यू झाला नव्हता म्हणून तेव्हा गंभीरतेनं हे सगळं प्रकरण तेव्हा घेतलं नाही। पण आता 3 बालकांचा मृत्यू झाल्यामुळे आता तरी हे प्रकरण गंभीरतेनं घ्यावं, FIR दाखल व्हावा अशी मागणी या ठिकाणी काँग्रेस विरोधी पक्षांनी आता घेतलेली आहे। नातेवाईक जे आहे, नातेवाईकांचा आक्रोश जो आहे तो इथं पाहायला मिळतोय। 3 जे बालक आहेत त्या 3 बालकांचे जे पालक आहेत ते पोस्टमॉर्टम डिपार्टमेंट तिथे वाट पाहत आहेत आणि तिथं सुद्धा प्रकाश आंबेडकर जाणार आहेत, त्यांची भेट घेणार आहे। पण आता NICU जे आहे न्यू बॉर्न इंटेन्सिव्ह केअर युनिट त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर दाखल झालेले आहे आणि ते पाहणी करत आहेत। हे ज्या वॉर्डमध्ये ही आग लागली त्या ठिकाणचे दृश्य आता आपण पाहतोय की त्याच ठिकाणी प्रकाश आंबेडकर हे दाखल झालेले आहेत आणि व्हेंटिलेटरचा स्फोट झाला। व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्यामुळं आग पसरली आणि NICU न्यू बॉर्न इंटेन्सिव्ह केअर युनिट त्या ठिकाणी हे आग पसरल्यामुळं 3 बालकांचा मृत्यू झाला। 39 बालकं ही या इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये होती आणि या ठिकाणी जे वॉर्ड बॉय नर्स होते त्यांनी यापैकी 3 बालकांना ते वाचवू शकले नाही, पण बाकी जे बालक आहेत त्यांना दुसऱ्या दवाखान्यात शिफ्ट केलं। जीव धोक्यात घालून नर्सेस वॉर्ड बॉय यांनी इथं या बालकांना बाहेर काढलं आणि त्यांना इथून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवलं। पण इथं जे आता व्हेंटिलेटर दिसत आहेत, ज्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला त्यामुळे ही आग पसरली, त्याची पाहणी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर करतायत। यापूर्वी भंडाऱ्यामध्ये अशी घटना घडली होती आणि भंडाऱ्यामध्ये सुद्धा ही घटना झाल्यानंतर तिच्या तत्कालीन जे अधिकारी कारवाई झाली होती। आता या प्रकरणामध्ये इथच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार हा खरा प्रश्न आहे। इलेक्ट्रिसिटी जी इथची व्यवस्था आहे ती इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था बरोबर होती का, त्याचा लोड वाढल्यामुळे व्हेंटिलेटरचा स्फोट झाला का, किंवा व्हेंटिलेटर ज्या कंपनीनं दिलं होतं त्या कंपनीनं व्हेंटिलेटर हे व्यवस्थित दिलं किंवा त्याची जे इक्विपमेंट आहे ते खराब होते त्यामुळे त्याचा स्फोट झाला, या संदर्भात चौकशी जी आता होणार आहे। पण एकंदरीतच आता आरोग्यमंत्री इथं दाखल झालेले आहे। आरोग्यमंत्री एका गोष्टीची स्वतः पाहणी करतात की ज्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला त्या व्हेंटिलेटरची स्वतः ते पाहणी करतायत। प्रवीण, काही क्षणांसाठी थांबवतेय। तर संपूर्ण माहिती आणि घडलेला प्रकार या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घेतली जाते प्रकाश आंबेडकर यांच्याकडनं। अपडेट जाणून घ्या, प्रवीण आपल्या सोबत आहे। प्रवीण, या ठिकाणी ज्या मशीन सप्लाय करणाऱ्या कंपनीनं मेडिकल इक्विपमेंट सप्लाय केले ते त्यांच्यावरती सर्वात जास्त आता आरोप आणि त्यांची चौकशी होणं आवश्यक आहे असं नातेवाईकांचं आणि स्थानिक पदाधिकारी जे आहे आंदोलक आहे त्यांचं म्हणणं आहे। प्रकाश आंबेडकर इथं येऊन आता सर्वात आधी ती पाहणी करतायत की ज्या व्हेंटिलेटरचा इथं स्फोट झाला, ही जी दृश्य आहे हृदयदावक दृश्य आहे। संपूर्ण या वॉर्डमध्ये कोळसा सगळीकडे दिसतोय, म्हणजे इथं जे बालक जे 3 दगावले त्यांना काय झालं असेल याची कल्पना ही करणं अवघड आहे। पण ती 1 दिवसाची
बालकांना फक्त जग हे फक्त 1-2 दिवस पाहिलं होतं. त्या बालकांचा करुण अंत या घटनेमध्ये झाला. त्यामुळे आता राज्यामध्ये जी शासकीय यंत्रणा आहे ती शासकीय यंत्रणा आवश्यक आहे. आणि धक्कादायक असा आहे या प्रकरणामध्ये जी 3 बालक या सगळ्या घटनेमध्ये दगावली त्यांचे आईवडील आदिवासी भागातले होते आणि एका यातली जी महिला आहे गायत्री नावाचे चोपडे तिला तर अद्यापपर्यंत सांगण्यातही आलेलं नाही आहे की तिचं बाळ हे अशा पद्धतीने एका घटनेमध्ये दगावलेलं आहे. त्यामुळे याच्यातली एक कहाणी जी आहे ती हृदयद्रावक आहे. पूजा बोरणे नावाची पुलगाव वर्धा जिल्ह्यातली एक महिला आहे. तिचाही 2 दिवसाचा मुलगा हा या घटनेमध्ये त्याचा मृत्यू झाला. गायत्री प्रफुल्ल चोपडे मुरखेड अंजनगाव सुरजी मेळघाटजवळ तिथली एक महिला आहे, तिचा एक मुलगा होता. आणि किरण बेठेकर बेरोळा तालुका चिखलदरा यांची मुलगी तिथं 3 दिवसाची होती. ही या घटनेमध्ये मृत्युमुखी पडली. 3 जे नवजात बालक आहेत हे 3 नवजात बालक या घटनेमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण अशी घटना परत कुठं होऊ नये. पण अमरावतीमध्ये 2 वर्षापूर्वी अशा पद्धतीनं नवजात बाळांच्या कक्षाला आग लागली होती, पण सुदैवानं तिथं कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. पण अशी घटना ताजी असताना, भंडाऱ्यातली घटनासुद्धा ताजी असताना अशा पद्धतीनं कारवाई या संदर्भात होत नाही. प्रोटोकॉल जे असतील ते पाळले गेले पाहिजे. त्या संदर्भात प्रश्न मात्र उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आता प्रकाश आबिटकर इथं दाखल झालेले आहेत आणि ते माहिती घेत आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे या संपूर्ण प्रकरणामध्ये इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटसाठी जबाबदार लोक असतात त्यांचीसुद्धा चौकशी आता होईल. इलेक्ट्रिकलचा लोड वाढला त्यामुळे व्हेंटिलेटरचा स्फोट झाला का किंवा व्हेंटिलेटर जे कंपनीनं बनवलं ते व्यवस्थित होतं की नाही त्या संदर्भात सुद्धा चौकशीची मागणी होऊ लागली आहे. पण एखाद्या व्हेंटिलेटर जर डिफेक्ट एखाद्या व्हेंटिलेटर तर डिफेक्ट हा इतरही ठिकाणी राहू शकतो. त्यामुळे हे प्रकरण जो लॉट आहे व्हेंटिलेटरचा तो व्हेंटिलेटर लॉट पुन्हा एकदा तपासला पाहिजे अशी ही मागणी होऊ लागली आहे. पण आता इलेक्ट्रिकल सप्लाय जो इथे आहे सप्लाय चेक केला जाईल. AC असतील इथेच या वार्डातली प्रत्येक गोष्ट ही जळून कोळसा झालेली आहे. आणि सुदैवानं 39 मुलं बालक जे 2 दिवसाचे 10 दिवसाचे जे या इंडियन होते बाळांचा जीव गेलेला आहे. इतर बाळांना ड्युटीवर असणाऱ्या नर्सेस वॉर्ड बॉय यांनी आपला जीव धोक्यात घालून त्यांना वाचवलं. त्यांना आता या जे बाळ आहेत त्यांच्यावरती बर्न जे युनिट आहे बर्न केअर युनिट त्या ठिकाणी हे उपचार सुरू आहे. आणि त्यासोबतच इतर जे बाळं आहेत त्यांना सुपर हॉस्पिटल जे आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावतीचं तिथं शिफ्ट करण्यात आलेलं आहे. गरज पडली तर काही बाळांना नागपूरलाही हलवलं जाईल, पण सध्या तशी गरज नाही असं स्थानिक प्रशासनाचं म्हणणं आहे. पण इथं जे डर्विन जे हॉस्पिटल आहे ज्याला स्त्री रुग्णालय असं म्हणतात, इरविन नावाचं एक हॉस्पिटल आहे, हे जिल्हा सामान्य रुग्णालय आहे आणि मेडिकल कॉलेज असं 3 विविध विभाग आहेत. त्यामुळे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल हे एकत्र असलं पाहिजे. विद्यार्थी इकडचे पाहिजे, विद्यार्थ्यांना उपयोगासाठी त्यांचा अभ्यास म्हणून पेशंटची त्यांना केअर घेता आली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल असतं, पण अमरावती हे असं एकमेव शहर आहे. या शहरामध्ये मेडिकल कॉलेजचा कारभार वेगळा आणि जिल्हा रुग्णालयाचा कारभार वेगळा आहे. त्यामुळे हे सगळं एकत्रित करण्यात यावं. मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अमरावती असा हा सगळा कारभार जर झाला तर त्यात न्याय मिळू शकेल रुग्णांना. कारण की जवळपास 100-200 विद्यार्थी एका बॅचला असतात. 5 वर्षाचे जवळपास 700-800 विद्यार्थी एका मेडिकल कॉलेजमध्ये असतात. हे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी रुग्णांवरती रुग्णांना सेवा देऊ शकतात आणि त्यांचा अभ्यासही होतो. पण अमरावती मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अरविंद आणि डर्विन हे त्याला अटॅच नसल्यामुळे इथं सगळा सावळा गोंधळ आहे असाही आरोप जो आहे तो होऊ लागला. त्यामुळे ही जी दृश्य आहेत ही दृश्य मन हेलावून टाकणारी आहे की जो स्फोट इथं झाला त्या स्फोटामध्ये त्या बाळांचं आणि त्या निष्पाप जीवांचं काय झालं असेल याची कल्पनाही करणं अवघड आहे. पण आता इथं आरोग्यमंत्री स्वतः येऊन ती तपासणी करतायत. पण हे युनिट पुन्हा उभारणं आणि या युनिटमध्ये पुन्हा तशी सेवा देणं
हे तितकंच अवघड असणार आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेज आणि इरविन जे कॉलेज आहे यासोबतच स्त्री रुग्णालय जी आहे ते एकत्र करणं, मेडिकल कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची ची सेवा या ठिकाणी उपलब्ध करून देणं अशी मागणी होऊ लागली आहे. इथचे जे डीन आहे मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे त्यांचंही म्हणणं आहे की मेडिकल कॉलेज आणि हे जे हॉस्पिटल आहे जिल्हा रुग्णालय त्यांचं एकत्रीकरण केलं पाहिजे आणि देशभरामध्ये जशी व्यवस्था आहे मेडिकल कॉलेज सोबतच हॉस्पिटल असतं तशी व्यवस्था इथं व्हायला पाहिजे. पण आता या संपूर्ण प्रकरणामध्ये काय कारवाई केली जाते, प्रकाश आंबेडकर पाहणी करतायत. एक एक गोष्ट जी आहे ती इथं चेक केली जात आहेत. या वॉर्डामध्ये ज्या ज्या गोष्टी होत्या म्हणजे व्हेंटिलेटर असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या गोष्टी जळून खाक झालेल्या आहे आणि वरचं रूफ जो असते ते रूफसुद्धा ते सुद्धा पेटून गेलेलं आहे. त्यामुळे आगीची तीव्रता किती असेल याचा अंदाज घेतला जाऊ शकतो. हेच जे या वॉर्ड आहे ज्या वॉर्डामध्ये हे जे बालकं होते यांना ठेवण्यात आलं होतं. आगीच्या ज्वाळा या बाहेरपर्यंत येत होत्या आणि गोरगरीब जे रुग्ण असतात आदिवासी भाग बरोबर आहे आणि आदिवासी आणि त्या सगळ्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती प्रवीण आपण पाहतोय आरोग्यमंत्र्यांनी ही सविस्तर सखोल अशी पाहणी केलेली आहे. आता पुढे कठोर कारवाईची अपेक्षा आहे सर्व स्तरातून आणि त्या संदर्भात आजच काय नेमके निर्देश दिले जातात हे पाहायचंय. अधिकारी त्यांच्यासोबत आहेत आणि रुग्णालय प्रशासनातील सुद्धा अधिकारी उपस्थित आहेत ज्यांच्याकडून या घटनेचा सविस्तर आढावा घेतला जातोय.